भाजपने आमचे हातपाय आधीच तोडले होते, आता थेट मुंडकच तोडून टाकले। आमचा त्याग फक्त गुवाहाटीच्या कामाख्या देवीलाच माहिती आहे। भाजप तो त्याग आता पूर्णपणे विसरली आहे। मंडळी, हे कुठल्या विरोधकाचे शब्द नाहीत, तर चक्क महायुती सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि शिंदे गटाचे बडे नेते अब्दुल सत्तार यांनी थेट भाजपवर डागलेली तोफ आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जे घडलंय त्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ माजवली आहे। सत्तारांच्या या विधानानंतर अंबादास दानवे, संजय राऊत यांच्या देखील प्रतिक्रिया चर्चेत आल्या। त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे। दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार का, की भाजप अंतर्गत खेळी करून एकनाथ शिंदेची शिवसेना संपवतंय? हा फक्त एका उमेदवारीचा वाद आहे, की महाराष्ट्रातल्या पुढच्या मोठ्या राजकीय भूकंपाचीही चाहूल आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाच राजकीय डावपेच उलगडून पाहू। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। आधी हे समजून घेऊया की हा वाद अचानक पेटला कसा। निमित्त ठरलं ते विधान परिषदेच्या छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक। ही जागा मिळवण्यासाठी शिंदे यांच्या शिवसेनेनं पूर्ण ताकद लावली होती, पण महायुतीच्या जागा वाटपात भाजपने आपली ताकद दाखवत ही जागा आपल्या पदरात पाडून घेतली आणि सुहास शिरसाट यांना अधिकृत उमेदवारी दिली। बास, खेळ इथूनच फिरला। हा निर्णय होताच अब्दुल सत्तारांचे पुत्र समीर सत्तार यांनी थेट अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। हा केवळ कौटुंबिक हट्ट नव्हता, तर हे थेट भाजपला दिलेलं आव्हान होतं। अब्दुल सत्तार एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी कॅमेऱ्यासमोर येऊन भाजपवर असा काही हल्लाबोल केला की महायुतीचे दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे नेते हादरले। सत्तारांनी उघडपणे सांगितलं की आमची जिल्हा परिषद गेली, महापालिकेतील सत्ता संपली, आता आमच्याकडे राहिलं काय? भाजपचे स्थानिक नेते स्वतः मोठे होत आहेत आणि शिवसेनेला पद्धतशीरपणे संपवलं जात आहे। पण खरी गोष्ट इथून सुरू होते। सत्तारांनी जे बोलून दाखवलं ते केवळ त्यांच्या वैयक्तिक स्वार्थापोटी होतं, की शिंदे गटातील अनेक आमदारांच्या मनातील हीच खदखद आता बाहेर आली आहे? हा वाद समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात जावं लागेल। भाजप आणि अखंडित शिवसेनेची युती 25 वर्षांपेक्षा जुनी होती। बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांच्या काळातील युती ही वैचारिक होती, पण 2014 नंतर विशेषतः अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काळात भाजपने महाराष्ट्रात मोठा भाऊ बनण्याची रणनीती आखली। 2019 मध्ये मुख्यमंत्री पदावरून युती तुटली आणि उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी स्थापन केली। त्यानंतर घडलं 2022चं ऐतिहासिक बंड। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदार सुरत, गुवाहाटी करत गोव्याला पोहोचले। अब्दुल सत्तार त्यात आघाडीवर होते। गुवाहाटीच्या कामाख्या देवीच्या मंदिरात नवस बोलले गेले। महाविकास आघाडी सरकार पडलं आणि शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं। पण मंडळी, सत्तेचा खेळ फार काळ टिकला नाही। निवडणूक आयोगानं शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह तर दिलं। सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाईत तात्पुरता दिलासाही मिळाला, पण जनमानसात आणि महायुतीच्या अंतर्गत समीकरणात शिंदे गटाची कोंडी सुरू झाली। ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी अगदी अचूक बोट ठेवले। दानवे म्हणाले, राजकारणात मोठा मासा नेहमी छोट्या माशाला गिळतो। आज भाजप हा तो मोठा मासा बनला आहे का, जो शिंदे गटाला हळूहळू गिळतोय? दानवे आणि सत्तारांनी जे बोलून दाखवलं ते शिवसेनेतील अनेकांच्या मनातलं आहे का? आता या संपूर्ण नाट्यात ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांची जी एंट्री झाली आहे त्याने या वादात आगीत तेल ओतण्याचं काम केलंय। सत्तारांच्या मुंडकं उडवलं या विधानाचा समाचार घेताना राऊत म्हणाले, तुम्ही आणि तुमचे नेते भाजपसोबत घरगडी म्हणून काम करताय, मग आज कसला स्वाभिमान जागा झालाय? भाजपसोबत जाणं म्हणजेच महाराष्ट्राशी बेईमानी होती, हे आता तरी मान्य करा। राऊतांनी थेट एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर निशाणा साधलाय। ते म्हणाले, खरी शिवसेना एकच आहे, ज्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे करतायत। ही दुसरी जी शिवसेना आहे ती अमित शहांची एक तात्पुरती उपकंपनी आहे। पण इथेच राजकारणाला सर्वात मोठं वळण मिळतं। राऊतांनी एक अत्यंत सूचक विधान केलंय। ते म्हणाले, ज्यांना आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला असेल त्यांनी थेट उद्धव ठाकरेंशी चर्चा करावी। याचा सरळ सरळ अर्थ काय होतो? एका बाजूला शिंदे गटाचे मंत्री भाजपवर आगपाखड करतायत, दुसऱ्या बाजूला ठाकरे गट त्यांना पश्चातापाची भाषा करत परत येण्याची साथ घालतोय। मग पडद्यामागे नक्कीच काहीतरी मोठा खेळ शिजतोय, हे स्पष्ट नाही का? आता या सगळ्या वादाच्या मुळाशी आहे आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका। छत्रपती संभाजीनगर, मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये महापालिका निवडणुका प्रलंबित आहेत। भाजपची रणनीती अत्यंत स्पष्ट आणि दीर्घकालीन आहे। भाजपला महाराष्ट्रात स्वबळावर किंवा संपूर्ण वर्चस्वाखाली सत्ता हवी आहे। त्यासाठी त्यांना प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व मर्यादित करावं लागेल। आधी त्यांनी शिवसेनेचे 2 तुकडे केले, नंतर राष्ट्रवादीचे 2 तुकडे केले। पण आता लोकसभा आणि विधानसभेच्या अनुभवानंतर शिंदे गटाच्या आमदारांना कळून चुकलंय की जर स्थानिक पातळीवर जागा भाजपने घेतल्या तर 5 वर्षांनी शिवसेनेचा पायाच नष्ट होईल।
सत्तारांनी हेच बोलून दाखवलंय की जिल्हा परिषद गेली, महापालिका गेली तर आमचे कार्यकर्ते जगणार कसे. या वाढत्या दबावामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतः तातडीनं समोर यावं लागलं. शिंदेंनी विलिनीकरणाच्या चर्चा थेट फेटाळून लावल्या. ते म्हणाले, आम्हीच खरी शिवसेना आहोत आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहोत. पण यात लक्ष वेधून घेणारी गोष्ट एक होती, ती म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतेवर एकनाथ शिंदेंनी थेट उत्तर देणं टाळलं. राजकारणात नाही न म्हणण्याचा अर्थ हो असू शकतो का, अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्यात. या संपूर्ण प्रकरणावरून 3 मोठे प्रश्न आणि त्यांचे निष्कर्ष समोर येत आहेत. पहिला प्रश्न म्हणजे शिंदे गटाचं भवितव्य काय. अब्दुल सत्तारांना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी तडकाफडकी मुंबईला बैठकीसाठी बोलावून घेतलंय. सत्तारांचा बंडखोर मुलगा समीर सत्तार अर्ज मागे घेईलही, पण मनातील ही दरी आता मिटणारी नाहीये. आगामी काळात शिंदे गटातील अनेक आमदार स्वतःचे अस्तित्व वाचवण्यासाठी भाजप विरुद्ध अशीच बंडखोरी करण्याची दाट शक्यता आहे. दुसरा प्रश्न म्हणजे ठाकरे आणि शिंदे पुन्हा एकत्र येऊ शकतात का. राजकारणात काहीही अशक्य नसतं. मातोश्रीचे दरवाजे गद्दारांसाठी बंद आहेत असं जरी ठाकरे गट वरकरणी म्हणत असला तरी भाजप काबूत ठेवण्यासाठी आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी भविष्यात दोन्ही गट मराठी अस्मिता आणि बाळासाहेबांचं नाव या मुद्द्यावर एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको. आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भाजपची दीर्घकालीन रणनीती काय असू शकते. याचा निष्कर्ष असा आहे की भाजप मित्रपक्षांना सोबत घेतो, त्यांचा वापर करतो आणि हळूहळू स्वतःचा विस्तार करत त्या पक्षाला दुय्यम स्थानावर आणतो. हा इतिहास आहे. सत्तारांच्या भाषेत सांगायचं झालं तर हातपाय तोडल्यानंतर आता मुंडकं छाटण्याची हीच ती भाजपची रणनीती आहे का. महाराष्ट्राच्या राजकारणात पुढचा मोठा स्फोट हा जागा वाटपावरून आणि स्थानिक निवडणुकांमध्ये तिकीट न मिळालेल्या आमदारांच्या बंडखोरीमुळे होईल का. हीच ती सुरुवात आहे का असं म्हणायचं का. तुम्हाला काय वाटतं, भाजप शिवसेनेला संपवतंय की शिवसेना स्वतःच कमकुवत होत चालली आहे. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.